हॅलो, नमस्कार, खुशामदीद. हाऊसफुल की डब्बागुलमध्ये या भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं म्हणजेच फिल्मी वेड्यांचं मनपूर्वक स्वागत. माझ्यासारखेच तुम्ही सुद्धा फिल्मी वेडे आहात आणि हे मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच हा प्रोग्राम मी तुमच्यासाठी खास सुरू केलाय. म्हणजे आता घरात बसूनच तुम्हाला ठरवता येणार आहे की पिक्चर कुठला बघायचा आणि कुठला नाही. या शुक्रवारी 2 फिल्म्स रिलीज झाल्या आहेत. बॉलिवूडच्याच आहेत दोन्ही पण, आणि त्यापैकी एक आहे गँग्स ऑफ वासेपूर आणि दुसरी आहे तेरी मेरी कहाणी. तेरी मेरी कहाणी आपण जरासं नंतर सुरू करू, पण आधी सुरुवातीला आपण बघूया गँग्स ऑफ वासेपूर की अंदर की बात काय आहे. गँग्स ऑफ वासेपूर प्रोडक्शन आहे अनुराग कश्यपचं. या डिरेक्टरची याच्या आधीची ब्लॅक फ्रायडे आजही तुमच्या आमच्या चांगलीच लक्षात आहे. ते त्यामधल्या रिअल पिक्चरायझेशनमुळे आणि त्यातल्या वास्तववादी चित्रणामुळे. त्यामुळे या पिक्चरकडून सुद्धा पब्लिकच्या म्हणजे तुमच्या आमच्या जबरदस्त अपेक्षा असणार होत्या, हे तर नक्कीच होतं. बघूया आता याच्यातली स्टारकास्ट काय आहे. गँग्स ऑफ वासेपूरची स्टारकास्ट फारशी तगडी नाहीये. अपवाद फक्त आहे मनोज बाजपेयी आणि रीमा सेनचा. मनोज बाजपेयी म्हणजे आपल्या सत्यामधला भिको म्हात्रे आणि रीमा सेन म्हणजे जिने अलीकडेच अक्षय कुमार बरोबर खट्टा मिठामध्ये काम केलं होतं. याशिवाय बाकीचे जे कलाकार आहेत त्या कलाकारांची नावं लोकांना परिचित नाहीत, पण त्यांच्याकडून अतिशय उत्तम काम अनुराग कश्यपनं करून घेतलंय. आता याची स्टोरी काय आहे, स्टोरी काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी जरा हे गाणं एन्जॉय करूया. हजार साला जिया है बिहार के लाला, जिया तू 1000 साला, जिया हो तू घोर बवाला, जिया तू 1000 साला, जिया तू 1000. तनी नाची के तनी गाई के तनी नाची गाई सबके मन बहलावर भैया. मार दिया क्या तू? हमारे सामने औकात क्या है तुम्हारी? तुमको पता नहीं कौन है साले, विधायक में आगू आता तुम. तू माटी के लाल रे लाला भैया 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 भैया, तोरा मग ही सान निराला भैया भैया भैया. तनी घूम घाम के तनी घूम घाम के तनी घूम धाम से तनी तान खींच के तान से न कहलावा रे भैया. तनी तान खींच के तान से न कहलावा रे भैया. गँग्स ऑफ वासेपूर स्टोरी आहे सरदार खानची आणि त्याने घेतलेल्या बदल्याची. त्याच्या लहानपणापासूनच या पिक्चरची स्टोरी सुरू होते. त्याचे वडील शाहिद खान हे सुलताना डाकूच्या नावाचा वापर करून इंग्रजांच्या ट्रेन लुटत असतात आणि त्यातले अन्नधान्य जे आहे ते स्वतःचा व्यापार करण्यासाठी वापरत असतात. पण हे ज्यावेळी सुलताना डाकूला कळतं त्यावेळी सुलताना डाकू शाहिद खानला पकडतो. शाहिद खान त्याची माफी मागतो आणि रामाधीर सिंग हा एक राजकारणी व्यक्ती आहे ज्यानं कोळशाच्या खाणी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असतं, कोळसा काढण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं असतं, त्याच्याकडे कामगारांना वेटीस धरण्यासाठी म्हणून शाहिद खान रामाधीर सिंगकडे कामाला लागतो. रामाधीर सिंग शाहिद खानच्या कामामुळे अतिशय खुश असतो आणि एक दिवशी त्याला भेटायला रामाधीर सिंग त्याच्या घरी जातो. त्याचवेळी त्याला ऐकायला मिळतं की शाहिद खान त्याचा मित्र फरहानला सांगत असतो की एक दिवस रामाधीर सिंगला संपवून तोच या कोळशाच्या खाणीचा मालक होणार आहे. हे कळाल्यानंतर रामाधीर सिंग चुपचाप गाडीत जाऊन बसतो आणि तिथूनच त्याला निरोप पाठवतो की त्याला बाहेरच्या कामासाठी म्हणजेच बाहेरगावी त्याला जावं लागणार आहे कामानिमित्त. शाहिद खान फॅमिलीचा निरोप न घेतच तसंच निघून जातो आणि बराच वेळ आपले वडील बाहेर गेलेले आत आले नाहीत हे बघण्यासाठी
त्यासाठी सरदार खान म्हणजे लहानपणीचा सरदार खान बाहेर येतो. त्यावेळी त्याला एक छत्री मिळते. ही छत्री असते रामाधीर सिंगची. तो त्याचे काका म्हणजेच शाहिदचा मित्र फरहान जो असतो त्याला दाखवतो. त्यावेळी फरहानच्या लक्षात येतं की काहीतरी काळबेरं झालेलं आहे आणि घातपात झालेला आहे आणि त्याचवेळी तो ताबडतोब सरदार खानला घेऊन तिथून दुसऱ्या गावी निघून जातो. कालांतरानं म्हणजेच काही दिवसांनी त्याला कळतं की आपल्या वडिलांचा रामाधीर सिंगनं खून केलेला आहे आणि या सुडानं तो पेटून उठतो आणि लहानपणीच शपथ घेतो की जोपर्यंत रामाधीर सिंगला संपवणार नाही तोपर्यंत तो आपल्या डोक्यावर केस ठेवणार नाही. आणि ही झाली पिक्चरची थोडक्यात स्टोरी. आता पिक्चर मध्ये हाय काय नाही काय हे जर बघायचं आहे, पण त्यापूर्वी जरा एन्जॉय करा या पिक्चरची एक झलक.